भौतिक आपल्या आसपास जे वातावरण आहे, आपल्या आसपास जी परिस्थिती आहे, जे ग्रह आहेत, यांचा आणि आपला अतूट संबंध, यांचा आणि आपला परस्पर संबंध, यांचा आणि आपला परस्पर परिणाम, यांचं आणि आपलं परस्पर साहचर्य दाखवण्याचं काम अभ्यास, शास्त्र, ज्योतिषशास्त्र म्हणून आपण वापरतो. ग्रहांचा मनुष्याच्या जीवनावरती खरंच परिणाम होतो का? तर याचं उत्तर आहे हो. आपण आसपासच्या वातावरणामध्ये जीवन जगतो. आसपासच्या वातावरणाच्या आधाराने जगतो. आसपासच्या स्थितीमध्ये जगतो आणि मुळातच आपण ज्या स्थितीमध्ये, ज्या ठिकाणी जे शरीर घेऊन जन्म घेतो, ते इथल्याच भौतिकीचं आहे. इथल्याच स्थितीचा आहे. इथल्याच गोष्टीचा आहे. आणि सर्व गोष्टीमध्ये एक ब्रह्मांडामध्ये एक परस्पर साहचर्य आहे. सगळ्या गोष्टी अतूटतेने एकमेकाशी जोडलेल्या आहेत. अनिवार्यपणे एकमेकाशी जोडलेल्या आहेत. मनुष्य जन्मजात, जन्मताक्षणी या अस्तित्वाची एक छाप स्वतःवरती पाडून घेतो किंवा त्याच्यावरती पडते. आणि ही छाप, ती स्थिती त्याच्या एकंदर सर्व व्यक्तिमत्वाला आकार देते. त्याच्या व्यक्तिमत्वाचे ठोस आणि तरल बिंदू ठरवते. त्याची शरीर स्थिती, त्याची मनस्थिती, त्याची अस्थिरता, त्याची स्थिरता, त्याची कार्यप्रणाली, त्याच्यातील आत्मिक मानसिक गुण, दृष्टिकोन या सर्व धारा या आसपासची परिस्थितीने ठरवल्या जातात. जे व्यक्ती खूप संवेदनशील असतील त्यांनी स्वतः पाहिलं असेल. अमावस्याला काही लोकांची मानसिक स्थिती थोडीशी बदलते, बिघडते, अस्थिर होते, अस्वस्थ होते, बेचैन होते किंवा दबल्यासारखे होते. काहींची पौर्णिमेला अतिउत्साही होते किंवा अति दबावात येते किंवा त्यांच्या मनस्थितीमध्ये बदल होतो. हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी असं होतंय, तुम्ही पाहिलं असेल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ग्रहांची आकाशीय स्थिती, आकाशीय बदल, रूपांतरण यानुसार त्याचाही परिणाम आपल्या शरीरावरती, जीवनावरती, जगण्यावरती होतो, हेही तुम्ही पाहिलं असेल. विज्ञान आजही काही गोष्टी मानत नसलं तरी जाणीवेच्या, ध्यानाच्या, आत्मजागृतीच्या सूक्ष्म संवेदनामध्ये तुम्हाला याची स्पष्ट जाणीव होऊ शकते. आणि तुमची जर निरीक्षण शक्ती जबरदस्त असेल तर तुम्हाला आसपासच्या वातावरणाचा परिणाम आपल्यावरती कसा होतो हे स्पष्ट दिसेल. केवळ तुम्ही ज्या भागात जन्मला तिथलंच नाही, तर दूर असणाऱ्या ह्या ग्रहांचा देखील परिणाम तुमच्यावर प्रमाणात होतोच, हे स्पष्टपणे तुमच्या लक्षात येईल. मनुष्य हा अविभाज्य आहे आणि विज्ञान अजून या दृष्टीने प्रगती करत आहे. विज्ञान अजून एवढं विकसित झालेलं नाहीये की ह्या गोष्टीबाबत अजून तरलतेने, सूक्ष्मते पाहू शकेल. मी ज्योतिषशास्त्राची थोतांड बाजू सांगत नाहीये. मी ज्योतिषशास्त्राची फसवणुकीची बाजू सांगत नाहीये. अभ्यास नसणाऱ्या लोकांकडून याबाबत केलं जाणारं अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्य याबाबत मी बोलत नाहीये. मी मत व्यक्त करतोय त्या अचूकतेबाबत. जर तुम्ही विशिष्ट प्रकारची गणितीय रचना मांडू शकलात तर तुम्ही अचूकतेने बरंच काही सांगू शकता. परंतु जरी आसपासच्या परिस्थितीच्या प्रभावाने वागणूक, विचारसरणी, जगण्याची जीवनशैली ठरवली तरी देखील मनुष्य या वातावरणाचा, स्थितिजन्य परिस्थितीचा, ग्रहस्थितीचा स्वतःवरील परिणाम टाळू शकतो. त्यासाठी कोणती पूजा पाठ काही करायची तशी आवश्यकता नाही. तर गरज आहे ती स्वतःच्या मानसिकतेमध्ये अनुकूल असा बदल करून घेण्याची. जे पूजा पाठ वगैरे या बाबतीत दिलेले आहेत त्याबाबत थोडीशी हुशारी आहे की मनुष्य या निमित्ताने निदान स्थिरतेची जागृती करेल,
त्यामध्ये स्थिरता टिकून राहील. त्यामध्ये एक बॅलन्स बनून राहील, जेणेकरून तो ग्रहांच्या स्थितीने होणारा किंवा आसपासच्या वातावरणाच्या स्थितीने होणारा परिणाम जास्त प्रमाणामध्ये त्याला प्रभावित करणार नाही, अशी काहीतरी तजवीज करता येईल. अशी एक गोष्ट प्रार्थना पूजा या माध्यमातून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारची स्पंदनं जर आपण वापरली, त्याला आपण म्हणूया की कुंडलिनीची स्पंदनं जर आपण वापरली, कारण तुमच्या शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये असणारे जे कुंडलीचे बिंदू आहेत, ज्याला आपण म्हणतो ऊर्जा केंद्र आहेत, ज्या ठिकाणी आपण ऊर्जा ग्रहण करतो, या ऊर्जा केंद्रांची स्पंदनं विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असतात. त्याचे देखील आपण विशिष्ट पद्धतीने ते व्हायब्रेशन जर घडून आणलं, विशिष्ट मंत्रच्या पद्धतीने जर आपण व्हायब्रेशन घडून आणलं, तर तुम्हाला चांगल्यापैकी बॅलन्स साधण्यास मदत होऊ शकते. सगळ्यात महत्वाचे यामध्ये आहे ध्यान. ध्यान साधनेचा वापर जर तुम्ही पद्धतशीररित्या केला, विवेक जागृतीचा विचार जर तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकला, त्या दृष्टीने प्रयत्न करू शकला, भान तुमचं टिकून ठेवू शकला, तर तुमच्या जीवनावरती बाह्य परिस्थितीचा आणि ग्रहस्थितीचा परिणाम होणारा नकारात्मक परिणाम तुम्ही चांगल्यापैकी टाळू शकता. तुमच्या मनामध्ये, विचारामध्ये, शरीर आरोग्यामध्ये होणारे बदल तुम्ही जर थोडासा अभ्यास चांगला केला, साधना विधी, रीती परंपरा, उपचार विधी, आहार, ध्यान, विचार, विवेक, विकास जर व्यवस्थित केला, तर तुम्ही होणारा संभाव्य परिणाम टाळू शकता आणि एक स्थिरतेचं सुंदर जीवन जगू शकता. हे सर्व करत असताना मात्र लक्षात ठेवा, यामध्ये फसवणुकीची बाजू देखील ज्योतिषशास्त्रामध्ये खूप आहे. फसव प्रकरण पण खूप आहे, फसवी अंधश्रद्धा पण खूप आहे, दिशाभूल पण खूप आहे. तुम्ही लुटले जाणार नाही, दुबाळले जाणार नाही, फसवले जाणार नाही, व्यर्थ गोष्टीच्या आहारी जाणार नाही, भान हरपणार नाही, खूपच अति अवलंबित होणार नाही, याचाही तुम्ही संयम राखला पाहिजे. सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवा, तुम्हाला तुमची सर्व परिस्थितीमध्ये स्थिरता, भान आणि विवेक जपता येणं, हे जर तुम्ही जपू शकलात, तर तुम्हाला कोणत्याही ज्योतिषीय स्थितीची, ग्रहांची, परिस्थितीची एवढी मदत घेण्याची गरज नाहीये. तुम्ही ध्यान साधनेच्या, केवळ आणि केवळ ध्यान साधनेच्या, आत्मजागृतीच्या साधनेच्या माध्यमातून स्वतःबाबत हा विवेक, ही स्थिरता, हा बॅलन्स निर्माण करू शकता आणि एक उत्तम जीवन तुम्ही जगू शकता.